नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. मुंबईत सलग चौथ्या दिवशी पहाटेपासून जोरदार पावसाच्या सरी. मुंबईत पुढील 3 ते 4 तासांमध्ये तीव्र सरी बरसण्याचा अंदाज. तर पावसाचा रेल्वे सेवेला फटका. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये तिसऱ्या दिवशी ही पावसाची संततधार. शाळांना सुट्टी जाहीर. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन. रायगड जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी. जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद. पावसाचा सर्वाधिक फटका रोहा आणि महाडला. जनजीवन विस्कळीत, तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. वसई विरार नालासोपारा येथे सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम. रात्रीपासून मुसळधार पाऊस. वसई विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले, तर काहींच्या घरात पाणी. मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ. येलदरी धरणाचे पूर्ण दरवाजे उघडले. विदर्भाला जोडणारा मार्ग 19 तासापासून वाहतुकीसाठी बंद, तर लातूर जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला. सांगली कोल्हापुरात मुसळधार. राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे खुले. पंचगंगेची पाणी पातळी वाढली, तर महामार्गही ठप्प. चिपळूण कराड मार्गावर तिहेरी अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. ट्रक, रिक्षा आणि थार वाहनांचा अपघात, तर गाड्यांचा जागीच चुराडा. मराठवाड्यात पावसाचे 7 बळी. नांदेड, बीड, लातूरला मुसळधार पावसाचा फटका. 3ही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत. ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोद्दार काळाच्या पडद्याआड. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.